बहुजन सौरभ नागपुर से निकलने वाला बहुजन आंदोलन का एक मराठी दैनिक जो 25 दिसंबर 2020 को शुरू हुआ, जिसका पहला वर्धापन दिन दीक्षाभूमि नागपुर के ऑडिटोरियम में बड़े ही उत्साह और उल्लास के साथ मनाया गया। आइए देखते हैं पूरा वृत्तांत सिर्फ आपके अपने मैत्री इंडिया चैनल पर। दुःखितांचा संगीत सोडवी गेलास मारणारा दुःखितांचा संगीत सोडवी गेलास देविया दलितास प्रेरणा होतास दुःखितांचा संगीत सोडवी गेलास देविया दलितास प्रेरणा होतास दुःखितांचा संगीत सोडवी ज्यांना गुलाम म्हणून ज्यांना गुलाम म्हणून दैवीत वाढविले अस्पृश्यता रूढीच्या चरितात नांजविले त्या मूकबांधांची कुसलेस लोचणे तू होतास दुःखितांचा संगीत सोडवी गेलास देवी दलितास प्रेरणा होतास दुःखितांचा संगीत सोडवी माणूस माणसा वे तुझ्याने खताना तू पाहिलेस ते त्या भेद भावनाना त्या भेद भावनाना अन्याय पाहुनिया झुरणास अंतरी तू होतास दुःखितांचा संगीत सोडवी गेलास दे
जगितास प्रेरणा तू होतास दुःखितांचा संगीत सोडते तू. धन्यवाद आपकी तारीफ के लिए. थैंक यू. परत एक वाहनाचा गणक मी लिहिलेलं गीत भीमा तुझ्या मताचे जर नाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर नाच लोक असते, तलवारीची तळ्याच्या न्यायालयच लोक असते. सारी
सारेच एक असते तलवारीची कराच्या न्यारेची टोक असते भीमा तुझ्या हाताचे सर्वांसोबत असते भीमा तुझ्या हाताचे सर्वांसोबत असते दैनिक बहुजन सौरभ 25 डिसेंबर 2020 मध्ये नागपुरातून सुरू झाला. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे बहुजन सौरभला. या 1 वर्षाचा वर्षपूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. सन्माननीय पाहुणे मंडळींना विनंती आहे की आमच्या प्रबुद्ध भारत निर्माण या चमूंसोबत त्यांनी प्रज्ञामंचावरती उपस्थित राहावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक बहुजन सौरभचे प्रबंध संपादक डॉक्टर ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे यांनी आपलं स्थान ग्रहण करावं प्रज्ञामंचावरती. या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे मंडळी आहे, त्यांना प्रबुद्ध भारत निर्माण डॉक्टर सिद्धार्थ कांबळे प्रबंध संपादक दैनिक बहुजन सौरभ यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्यांनी आपलं अध्यक्षस्थान ग्रहण करावं अशी विनंती करतो. रास्ता सोड. हा हा दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलिंद पुंजारी यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि आमच्या सर्व भगिनींची बंधूंची अवस्था अत्यंत वाईट झाली आणि म्हणून दैनिक बहुजन सौरभचा जन्म झाला 25 डिसेंबरला काल आणि आज 26 तारखेला दीक्षाभूमी या ठिकाणी आपण वर्षपूर्तीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह नागपूर या ठिकाणी पहिल्या अंकाचं थाटात प्रकाशन झालं होतं. तोच आनंदाचा सोहळा आज आपण दीक्षाभूमी सभागृहामध्ये साजरा करत आहोत. मी सन्माननीय पाहुणे मंडळींना विनंती करेन, मूकनायकाचे संपादक ज्यांचा वारसा दैनिक बहुजन सौरभ चालवत आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या छायाचित्राला पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन सन्माननीय पाहुणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज 1 वर्षानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक साक्षीदार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 1 वर्षापूर्वी लागलेला हा वृक्ष आज हळूवारपणे मोठा होत आहे. त्रासातून, दुःखातून, संघर्षातून, आनंदातून आजचा हा सोहळा आहे. कधी हातात घेणारे पेन, कधी लॅपटॉपवर संगणकावर फिरणारे बोटं, कधी मोबाईलवर चालणारे बोटं या दैनिक बहुजन सौरभच्या टीमचे. आणि अशा या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही प्रिंट मीडिया एक आपलं स्थान निश्चित करून आहे. त्या दैनिक बहुजन सौरभ हे एक दैनिक. अनेक बलाढ्य दैनिक असतानाही दैनिक बहुजन सौरभचा जन्म का झाला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हा प्रश्न निश्चितच तुम्हाला पडला आणि त्याचं उत्तरही आम्ही देणार आहोत की संकटाच्या काळामध्ये ज्या वेळेला वंचित मागासवर्गीय लोकांच्या बातम्यांना जिथे कुठेही स्थान मिळत नव्हतं आणि दैनिक बहुजन सौरभ जसा सुरू झाला तसं इतर वर्तमानपत्रांनीही दुःखितांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. आमच्या चळवळीतले जे काही रत्न होते बाबासाहेबांच्या नंतर, ज्यांनी बहुजन चळवळ आपल्या खांद्यावर घेतली होती. आपण संविधान प्रास्ताविकाने सुरुवात करणार आहोत. प्रबुद्ध भारत निर्माण समूह या ठिकाणी संविधान प्रास्ताविका म्हणतील आणि सोबत आपण सुद्धा त्यांच्यासोबत म्हणावं. त्यांच्या मागे मी सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या जागेवरती उभं व्हावं. कोरोनामध्ये पती पत्नी दोघंही मरण पावले. त्यांची आठवणही या ठिकाणी आवर्जून होती. दुसरे आमचे दसरथजी शंभरकर 75 वर्ष वयाचे, परंतु दररोज प्रूफ रिडिंग करता दैनिक बहुजन कार्यालयामध्ये येऊन ते आपलं काम प्रामाणिकपणे करत होते. तेही अचानकपणे कोरोना काळात त्यांचंही निधन झालं. आमचे दुसरे मित्र सरदार इक्बाल सिंग सलोत्रा ज्यांचा मोठा आधार होता आम्हाला, तेही या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचंही निधन झालं. आणि सोबत आपल्या चळवळीतील अनेक विचारवंत या कोरोना काळात मृत्यू पावले. आपण सर्वांना अशी विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती उभं राहावं. आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू.
कासवाच्या गतीने सुरू झाला, ती गती 1 वर्षात तशीच राहिली. ती काही मोठ्या भरभराटीची झाली नाही. वर्तमानपत्र चालवणं अत्यंत कठीण काम, मोठं हालाकीचं काम, इतकं त्रासाचं काम की तो त्रास पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल नको रे बाबा हे वाला काम. अर्ध्यातून सोडून जाणारे अनेक लोक आमच्या सोबत, काही लोक जोडत जातात, काही लोक पळून जातात, काही लोक नव्यानं जोडतात. असा हा आमचा प्रवास. या प्रवासात आमच्यासोबत जे काही जोडलेले आहेत ते आमचे दैनिक बहुजन सौरभचे संचालक मंडळातील मंडळी आणि सोबत आमची लेखक मंडळी यांनी मात्र आमचा साथ सोडला नाही. अनेकदा आमच्यावरती अत्यंत अडचणी आल्या. विशेष म्हणजे सर्वात मोठी अडचण नेहमी असायची ती म्हणजे पैशाची अडचण, सर्वात मोठी अडचण. आणि दुसरी अडचण ही असायची की वर्तमानपत्रातलं व्याकरण तपासण्याची अडचण. अशा अडचणीतही आमचा पेपर हा तग धरून राहिला. आणि ज्यांच्यापर्यंत पेपर गेला, ज्यांच्यापर्यंत 70,000ची आमची PDF गेली, त्या लोकांनी मात्र आम्हाला शेवटपर्यंत भक्कमपणे असा आधार दिला, कौतुक केलं, त्यांनी शाबासकी दिली. आणि त्यांच्या बळावरती आज हा 1 वर्षाचा कार्यक्रम या सभागृहामध्ये होत आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं शब्दशुभाने स्वागत केल्यानंतर डॉक्टर वीणा राऊत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम पुढील कार्यक्रम त्यांनी सांभाळावा. सर, नमो बुद्धाय जय भीम. आदरणीय प्रज्ञापीठ, उपस्थित सर्व रसिक श्रोतो हो, आपल्या सर्वांचे मी डॉक्टर वीणा राऊत स्नेहार्थ स्वागत करते. उपस्थितांनो, 1 वर्षाचा झालाय बहुजन सौरभ. होणार नाही तो कधीच निष्प्रभ आहे असे आशावादी वाचकांचे मत. कारण बहुजनांनीच काढलंय बहुजनांसाठी दैनिक, बहुजनांनीच काढलंय बहुजनांसाठी दैनिक. बहुजन आहे यातला प्रत्येक बहुजन आहे सौरभचा सैनिक. असेल जरी 4 पाणी हे बहुजन, असेल जरी 4 पाणी हे बहुजन दैनिक, पण बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांनी झाले हे फार मौलिक, झाले हे फार मौलिक. अशा मौलिक दैनिक बहुजन सौरभ दिनाच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना हृदयपूर्ण मंगलकामना देते. मित्रांनो, मनातील प्राजक्त जेव्हा भरून येतो तेव्हा प्रीतीच्या सुगंधाने नाती जोडत जातो. जोडलेली नातीच खरी नाती असतात, कारण खऱ्या प्रेमाच्या या नात्याला अधिकार गाजवण्याचे सामर्थ्य नसतेच मुळी, मात्र कर्तव्याची जाण क्षणाक्षणाला असते. अशा कर्तव्यपूर्तीसाठीच आज मान्यवरांचं विद्याविभूषित विचारपीठ लाभलंय आम्हाला. तेव्हा वर्धापन दिनाच्या ओंजळीत मान्यवरांच्या परिचयाच्या कुपीत दडलेला स्वागत मालिकेचा स्नेहगंध उधळण्या वळूया आपण मान्यवरांच्या परिचय स्वागताकडे. प्रमुख अतिथी, आपण सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात आपली भरीव कामगिरी आहे. समाजाचे दुःख व वेदना निथळते करण्यासाठी आपण सातत्याने झटत असता. विशेष म्हणजे आपणास असलेला वाचनाचा छंद हा खरोखरीच अवर्णनीय आहे. आणि आपण आंबेडकरी विचारांचे गाढे वाचक आणि अभ्यासक असणारे व्यक्तिमत्वाचे धनी अर्थात सन्माननीय किशोर गजभिये सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे दैनिक बहुजन सौरभचे संचालक पत्रकार विनायक इंगडे सरांना. पाचारण करते. विनायक इंगडे सर किशोर गजभिये सरांचे स्वागत करतील. स्वागतासाठी म्हणजेच अर्थात मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पल जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वाले के कदम में जहां होता है, असं किशोर गजभिये सरांचे इथे स्वागत झालेलं आहे. तदनंतर श्री गुरुदेव सेवा मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रवर्तक सन्माननीय ज्ञानेश्वर रक्षक. ज्ञानेश्वर रक्षक सर, आपण राष्ट्रसंतांच्या विचारांचे साहित्य संमेलन आयोजित करून मानवतेचे विचार समाजात व युवा पिढीत रुजविण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असतो. आपण हा वसा घेतलाय. तद्वतच नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नामाभिधान व्हावे यात आपला सक्रिय सहभाग होता, असे दैनिक बहुजन सौरभचे सन्माननीय ज्ञानेश्वर रक्षक संचालक यांच्या स्वागतासाठी नाट्य कलावंत आंबेडकरी विचार प्रचारक मालती वराडे यांना मी इथे आमंत्रित करते. मालती वराडेताई ज्ञानेश्वर रक्षकांचं स्वागत करतील आहे.
त्यासाठी ज्यांची लेखणी व्यवस्थेला जागा करण्याचे काम करते असे लेखक प्रबोधन करते सन्माननीय ज्ञानेश्वर रक्षकांचे स्वागत झालेले आहे. राजकीय नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकी जपणारे सन्माननीय डॉक्टर नरेंद्र कोडबके सर. सर, आपण आदिवासी समाजाला जगण्याचं भान देत त्यांची समाजसेवा केली. आदिवासी विद्यार्थ्यांना संघटित करण्याचे व्रत स्वीकारून त्यांना जागृत करण्याच्या ध्येयाने आपण सातत्याने कार्य करीत आहात. अशा समाजाभिमुख व्यक्तिमत्वांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते निवृत्त परिचारिका दैनिक भोजन सौरभच्या बालमित्र संयोजक सुनीता रामटेके मॅडम यांना. सुनीता रामटेके मॅडम यांनी त्वरित यावं आणि जिकिरीने काम करणारे असे नरेंद्र कोडबके सर, डॉक्टर नरेंद्र कोडबके सरांचे इथे स्वागत झालेलं आहे. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सन्माननीय सुधीर फुलझेले सर. सर, आपण सदानंद फुलझेलेंचे चिरंजीव असून स्मारक समितीचे कार्य जोमदारपणे सांभाळत आहात. आंबेडकरी समाजासाठी नेतृत्व करणारे सन्माननीय सुधीर फुलझेले सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे दैनिक भोजन सौरभचे संचालक शिक्षक जयपाल कांबळे सरांना. जयपाल कांबळे सर, काय सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है, असे उडान घेणारे म्हणजेच फुलझेले सर सरांचे ते स्वागत झालेले आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे विश्वसनीय असणारे सन्माननीय प्राध्यापक रणजित मेश्राम सर. सर, आपण आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक, विद्यार्थी घडविणारा प्रकाश असून ख्यातनाम पत्रकार, वक्तृत्व शैलीचे शिलेदार, लेखणीचे कर्णधार आहात. अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले सन्माननीय प्राध्यापक रणजित मेश्राम सरांच्या स्वागतासाठी मी पाचारण करते रिजनल डिरेक्टर NSS डिपार्टमेंट दैनिक भोजन सौरभचे क्रियाशील प्रचारक आणि प्रसारक माधव जांभुळे सरांना. माधव जांभुळे सर, रणजित विचारांशी असतो तेव्हा भावतत्वपूर्ण हृदयातील विवेकशील तारा जेव्हा झंकारतात ना, तेव्हा त्या थेट समाजाचे अंतरंग लेखणीद्वारे जनमानसांच्या हृदयात राज्य करतात. अशी ज्यांची धडकती लेखणी असणारे असे पत्रकार रणजित मेश्राम सरांचे ते स्वागत झालेले आहे. पण तितक्याच प्रांजळपणे करीत आहात. विद्यार्थी आणि समाज दोन्ही नाणे आपण जबाबदारीपणे सांभाळत आहात. अशा निगर्वी, सोज्वळ, शांत स्वभावाच्या धनी असलेल्या आदरणीय गौतमी डोंगरे मॅडमच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे दैनिक भोजन सौरभच्या संचालक सुनंदा गायकवाड मॅडमांना. स्पर्श होऊ दिला नाही गर्वाचा, सदा बघता समाजाचा आरसा, म्हणून भासतोय समाजाला गौतमीताईंचा आसरा, भासतोय समाजाला गौतमीताईंचा आसरा असे व्यक्ती आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक आहात. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी निर्भीडपणे बुलंद आवाजात तेवढ्याच पोटतिडकीने विचार मांडणारे आपण शब्द लढाऊ वक्ता आहात. मुस्लिम समाजाला जनजागृती करणारे आपले व्यक्तिमत्व खरोखरीच स्पृहणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे निवृत्त परिचारिका दैनिक बहुजन सौरभच्या प्रचारक अन्नपूर्णा दुपटे मॅडमांना. अन्नपूर्णा दुपटे मॅडम यांनी परखड शब्दांनी समाजाला जागा करण्याचं काम करणारे पाशे सरांचे ते स्वागत झालेले आहे. डिपार्टमेंटमधून उच्चावरून निवृत्त झालेले दानशूर व्यक्तिमत्वाचे धनी सन्माननीय शशिकांत होबळे सर आपल्यात आहेत. शशिकांत सर आपले संपूर्ण आयुष्य नेतृत्वात उशीर येणार आहेत. ओबीसी समाजामध्ये कार्यरत असणारे शरद वानखेडे सरांना आम्ही सर्व परिचित आहोत आणि असं ओबीसी समाज कार्य करणारे शरद वानखेडे सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे SK शेंडे सरांना. SK शेंडे सर हे शरद वानखेडे सरांचं स्वागत करतील. पण सुद्धा त्यांचं लिखाण आम्ही नेहमीच बघतो आहे आणि नेहमीच फुले शाहू आंबेडकरांनी प्रेरित असणारं असं हे शरद वानखेडे सरांचं व्यक्तिमत्व आहे आणि पहिला ओबीसी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे असे शरद वानखेडे सरांचं पण इथे स्वागत झालेलं आहे. सिद्धार्थ इन्शुरन्स कॉलेजचे संस्थापक दैनिक भोजन सौरभचे प्रबंध संपादक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर. सर, आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अभ्यासक व वारसपुत्र आहात. 1942 ला झालेल्या आंबेडकरी क्रांती महिला परिषदेचे वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अशा क्रांतिकारी असणाऱ्या राधाताई कांबळे यांच्या
सिद्धार्थ कांबळे सर हे नातू आहेत आणि हा अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि हा वारसा त्यांना अगदी घरातूनच लाभलेला आहे. असे सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे परिचारिका रंजना लोखंडे मॅडम यांना. रंजना लोखंडे मॅडम ॲडव्होकेट सिद्धार्थ सरांचे स्वागत. यहाँ जिंदगी को सभी जी लेते हैं दोस्तों, मगर जिंदगी जी तो ऐसी की सबके लिए मिसाल बन जाए, सबके लिए मिसाल बन जाए. अशा प्रकारचं पण इथे स्वागत झालेलं आहे. जवळपास स्वागत मालिकेची ज्यांची अगदी तडपती लेखणी आहे आणि बहुजन सौरभचे जे वाचक असतील त्यांना अगदी माहीतच असेल जे संपादकीय लेख लिहितात, अर्थात मिलिंद फुलझेले सरांचं स्वागत करण्यासाठी मी गोंडाडे सरांना इथे आमंत्रित करते आहे. मिलिंद फुलझेले सर महानायकापासून तर आता बहुजन सौरभपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे, अव्याहतपणे प्रवास सुरू आहे. असं मिलिंद फुलझेले हे एक नाव म्हणजे संपादक जे आहेत त्या म्हणजे अर्थात प्राचार्य संध्या राजूरकर यांच्या स्वागतासाठी मी माया थोरात हिला इथे आमंत्रित करते. माया थोरात या दैनिक बहुजन सौरभच्या निवासी संपादक संध्या राजूरकर यांचं स्वागत करतील. संध्या राजूरकर म्हणजे देखील आहे बुद्धिस्ट संडे स्कूलची सुद्धा स्थापना झालेली आहे. अनेक सगळ्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी प्रेरित असणारी अशी संध्या राजूरकर जिचा अहोरात्र वास त्या बौद्ध सौरभमध्ये असतो. बौद्ध सौरभचा सुगंध ज्या आपण वेचतो आहे तो संध्या राजूरकर यांच्या अतोनात प्रयत्नामुळे आणि कामामुळे आपण वेचतो आहे आणि तो जय भीम. तथागत भगवान बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आज दैनिक बहुजन सौरभचा पहिला वर्धापन दिन आणि मला भूमिका मांडायला सांगितली. माझी मैत्रीण डॉक्टर वीणा राऊत हिनं पाहुण्यांचं परिचय आणि स्वागत केला. या समारंभाला सुरुवात केली विलास गजभिये सरांनी आणि या मंचावर उपस्थित असलेली सगळी मान्यवर मंडळी. मी जर इकडून सुरुवात केली तर माझी मोठी बहीण गौतमी डोंगरेत आहे. माझे मोठे बंधू दादा ज्ञानेश्वर दादा राक्ष, दुसरे माझे बंधू किशोर गजभिये, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, आमच्या पत्रकारितेतले दादा रणजित मेश्राम सर, माझ्या कॉलेज लाईफपासून तर आजपर्यंत माझ्या हाकेला ओ देणारे माझे सहकारी राहिलेले आणि मला आरे कारेनी बोलणारे माझे मित्र, खरा मित्र ज्याला म्हणतो ते प्राध्यापक जावेद पाशा, मान्य सुधीर फुलझेले सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे ज्यांनी चळवळीमध्ये अख्खी हयात घालवली मान्य कांशीरामजी सोबत, अनेक खासदार घडवण्याचं ज्यांच्या कडे श्रेय जातं ते MT बोरकर सर, त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या विकासासाठी झटणारे डॉक्टर नरेंद्र कोळवते, OBCच्या प्रश्नावर लढाई करणारे शरद वानखेडे सर आणि आपल्या अग्रलेखातून समाजावर प्रहार करणारे माझे सहकारी आणि दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलिंद फुलझेले सर आणि या सभागृहात उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी. या सभागृहात उपस्थित असलेल्या साऱ्यांचीच नावं जर मी घेतली तर माझी भूमिका लांबेल, पण मला ज्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. दैनिक बहुजन 25 डिसेंबरला सकाळी 2020ला प्रकाशित झालं ते सकाळी पहाटे 5:30 वाजता आणि ते झालं बजाजनगरला, लक्ष्मीनगरला मान्य जानराव गजभिये सरांच्या हस्ते. आज ते इथे उपस्थित आहे, आपण जोरदार टाळ्या देऊ. आणि मंडळी
मला सांगताना आनंद होतो की दैनिक बहुजन सौरभचा पहिला अंक विकला गेला तो 500 रुपयाला, आणि ती 500 रुपयाची नोट बरेच दिवस पर्यंत मला वाटते किंबहुना आजही माझ्याकडे ती असावी. अत्यंत मोलाचं आहे कोणाच्या पाठीशी उभं राहणं, हाकेला ओ देणं आणि शाबासकीची थाप देणं. आज या सभागृहामध्ये उपस्थित आहे माझी मैत्रीण ॲडव्होकेट अंजली साळवे, जी ओबीसीच्या प्रश्नावर धडाडीनं भांडते आहे, संघर्ष करते आहे. अंजलीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा लाभलेली अंजली ॲडव्होकेट एकनाथराव साळवे यांची पुतणी आहे, आणि तिचा अलीकडे नवा परिचय झालाय मंडळी, ते म्हणजे पाटीवाली बाई. बरोबर अंजली? बरोबर? ओके. तर अशी सगळी मान्यवर मंडळी आहे. प्रत्येकाचा जर मी अशा पद्धतीनं उल्लेख करत राहिले तर भूमिका लांबेल. अनेक लोकांनी या वर्षभरात आम्हाला साथ दिलेली आहे. त्यात मला प्रारंभीच उल्लेख केला पाहिजे असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज ऑफ इंडिया म्हणजे APEI या संस्थेचं. त्यांनी सांगितलं की कुठल्याही महामानवाची मानवाचं जयंती असेल किंवा स्मृतिदिन असेल तर आमच्याकडून एक जाहिरात फिक्स. अशा प्रकारे गेल्या वर्षभरामध्ये APEIनी आम्हाला जबरदस्त सहकार्य केलेलं आहे. आपण APEI साठी जोरदार टाळ्या. ही कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची संघटना आहे, आणि अशा प्रकारे आविष्कार संगीत अकादमी असेल, बुद्धी संडे स्कूल असेल, परिवर्तन विचार मंच असेल, या सगळ्यांचे मला सुरुवातीलाच आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे. मी माझ्या भूमिकेला सुरुवात करताना दैनिक बहुजन सौरभचा जन्म हा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दहशतीमध्ये झालाय. 1 वर्ष झालं. बरेच लोक म्हणत होते आज वर्धापन दिवस आहे तर खूप मोठ्या व्यक्ती याला कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे होत्या. मोठ्या व्यक्ती म्हणजे काय दादा? मोठ्या व्यक्तीची आपली व्याख्या काय आहे मंडळी? मला सांगा, या विचारपीठावर बसलेली मंडळी लहान वाटते का तुम्हाला? म्हणजे आम्ही पुण्या, मुंबई आणि दिल्लीच्या माणसाला आमच्यामध्ये आणायचं, त्याला काहीतरी मोठेपण द्यायचं, त्याच्या जाण्या येण्याचा खर्च करायचा. अरे आम्ही त्याही व्यक्तींना बोलवायचा प्रयत्न केला. 20,000 रुपये, 25,000 रुपये. मग आम्ही मिलिंद फुलझेले, मी, डॉक्टर कांबळे, विलास गजभिये, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्याच वाचकांना आपण अतिथी म्हणून का बोलवायचं नाही. ही जी मंडळी इथे बसलेली आहे ना, मग ही सारी बहुजन सौरभची वाचक आहेत, लेखक आहेत आणि प्रचारक पण आहेत. मग या मंडळींच्या हाताने जर आम्ही आमचा वर्धापन दिन सोहळा साजरा करत असू तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवायलाच पाहिजे. कोरोना डिस्टन्सिंग आहे, आजचे बरेच कार्यक्रम रद्द झालेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये वर्धापन दिन तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी येथे आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे. आपण एकदा आपल्या स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा. मी निवासी संपादक आहे, मी जबाबदारी पार पाडते, माझं कामच आहे, कारण मला वारसा लाभला आहे फुले शाहू आंबेडकरांचा, आणि मला म्हणून ते करणं भाग आहे. मी जर त्या कामाला नकार दिला तर हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पराभव असेल. आणि म्हणून जेव्हा मिलिंद सरांचा अपघात झाला तेव्हा ही जबाबदारी पूर्णतः ऑफिशियल जबाबदारी
मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच मी सांगितलं की बहुजन सौरभचा जन्म हा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दहशतीमध्ये झाला आणि आज वर्षभरानंतर सुद्धा आम्ही त्याच दहशतीमध्ये आहोत. एवढं मात्र नक्की, या कोरोना काळात मी स्वतः, ज्ञानेश्वरदादा रक्षण आणि डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आम्ही कधी सॅनिटायझरचा वापर केला नाही. चुकून आमचं कधी झालाच असेल तर मास्क आम्ही पैसे वाचवण्यासाठी नाही तर पोलिसांच्या याच्यासाठी आम्ही वापरला नाही. तर अशा पद्धतीने आम्ही याला फाईट करत काम सुरू ठेवले. संबंध देशातल्या माध्यमांना या कोरोनाचा फटका बसलेला आहे. काही माध्यमं बंद पण पडली. काहींची तर वाचक आणि वर्गणीदारांची जी संख्या आहे ती कमालीची कमी झाली. दुसरं म्हणजे आमचे प्रबंध संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांची भक्कम साथ सोबतीला आहे. ते त्यांच्या वकिलीचा संपूर्ण पैसा दैनिक बहुजन सौरभच्या खात्यावर जमा करतात. म्हणजे एखादा अशील आला असेल आणि त्यांनी 5,000 दिले असेल तर डॉक्टर कांबळे त्याच्याकडून 5,000 घेतात आणि त्याला 5,000ची दैनिक बहुजन सौरभची पावती देतात. त्याच्यामुळे दैनिक बंद पडेल का? पडेल का? तर हा आणि आमच्या दैनिक बहुजन सौरभचा एक खंबीर आधार आहे विलास गजबे सर. अख्खं कुटुंब या बहुजन सौरभचं भागीदार झालेलं आहे. आता नोकरी लागलेला मुलगा, पत्नी, साळी आणि बरीचशी नातलग मंडळी ही दैनिक बहुजन सौरभची भागधारक झालेली आहे. कारण त्यांचा ध्यास आहे की बहुजन सौरभ चालला पाहिजे, वाढला पाहिजे, लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून आपण एकदा विलास गजबे सरांच्या साठी टाळ्या वाजवूया. कोरोना काळातलं त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. पण अलीकडे त्यांनी भीमसैनिक घडवण्याचा प्रयत्न प्रबुद्ध भारत निर्माण सेनेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आज ते सैनिक आपण सभागृहामध्ये आपली जबाबदारी चोखपणे बजावताना आपण बघितलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर वीणा राऊत असेल, त्यांनी आता सगळ्यांचा परिचय करून दिला. या त्या दैनिकाच्या भागीदारासोबतच या वर्षभरात त्यांनी सुद्धा जाहिराती आणण्याचं आणि लोकांना जाहिरातीसाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा प्रयत्न सुद्धा स्तुत्य आहे. अमरावती असेल, अकोला असेल, या भागातून ज्या जाहिराती आम्हाला मिळालेल्या आहेत त्या सर्व डॉक्टर वीणा राऊत यांच्या सहकार्यातून मिळालेल्या आहेत. आमचे स्टार प्रचारक अनेक आहेत. आता जे फोटो काढतात ना ते सुद्धा आमचे स्टार प्रचारक आहेत. विनोद आटे आमचे दुसरे स्टार प्रचारक आहेत. आमचे माधव जांभुळे सर, ते असा स्टार प्रचारक आहेत आमचे की घरावर जर चक्र दिसलं तर त्या घरातल्या दारावर नॉक करून ते विचारत नाही, सरळ बाबासाहेबांच्या रक्ताशी नातं सांगतात आणि त्याच्याकडून कमीत कमी 500 रुपये दैनिक बहुजन सौरभसाठी आणतातच. त्याचप्रमाणे आमचे, मी आधीच सांगितलं, बुद्धिस्ट संडे स्कूल असेल, सुप्रसिद्ध गीतकार अनिल भगत यांच्या नेतृत्वातले आविष्कार संगीत अकादमी असेल, हे सर्व मंडळी त्यांच्या परीनं दैनिक बहुजन सौरभचा प्रचार करत आहेत. परिवर्तन विचार मंच हे दैनिक बहुजन सौरभचं एक अधिक अभिन्न अंग आहे. या मंचाचा प्रत्येक सदस्य आपल्या दैनिक बहुजन सौरभचा वाचक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नित्य नियमित दैनिकाला नीटनेटकं सजवणं, बातम्यांची, लेखांची योग्य मांडणी करणारा आमचा
संगणक विभाग, मनीषा असेल, अभिषेक, सुषमा, वैशाली, रजनी, त्याचप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्यांशी सुसंवाद साधणारे सीमा असेल, प्रगती असेल, या सगळ्यांच्या सहकार्यातून दैनिक बहुजन सौरभ आपली सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही गोष्टी सुसंवादातून साधत आहेत. रोजचं आकर्षक दैनिक आपल्या हातात पडतं त्या या साऱ्यांच्या परिश्रमातून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. पूर्वी दैनिकाची कामं करणं अवघड होतं. प्रकाशन करणं म्हणजे तारेवरची कसरत असायची, पण आता तसं नाही. संचार संपर्काच्या अद्ययावत तंत्र आणि यंत्र साधनेमुळे सहज सोप्या या बाबी झालेल्या आहेत. पूर्वीसारखं राहिलं नाही. कमीत कमी मनुष्यबळात अद्ययावत संचार संपर्क माध्यमांचा वापर करून चांगलं दर्जेदार प्रकाशन करणं आता सहज शक्य झालं आहे. कारण खिळे जुळवण्याच्या प्रकारापासून तर आज संपूर्ण वर्तमानपत्र एका कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहिलेल्या आहेत. काही ठिकाणी मी हाताळलेल्या पण आहेत. वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार यांचा भरघोस पाठिंबा दैनिक बहुजन सौरभला मिळत आहे. या वर्षभरात दररोज स्तंभलेखन करणारे स्तंभलेखक भीमराव गायकवाड, प्राध्यापक भीमराव गायकवाड असेल, नागेश भाऊ चौधरी असेल, गुणाजी कांजिर्डेकर असेल, डॉक्टर सुशील मेश्राम असेल, संदीप गायकवाड असेल, मान्य भीम कौशल असेल, प्राध्यापक माधुरी गायधनी, ज्ञानेश्वर दादा रक्षक, सुनीता रामटेके, या सुनीता रामटेके बाल विभाग पाहतात, आणि विलास गदबीर यांच्याशिवाय 59 लेखकांनी या दैनिकाला वैचारिक प्रबोधन पीठ बनवलेलं आहे. सातत्यानं लिहत असतात. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देवीदास घोडेस्वर सर, सुधीर भगत, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, पुरुषोत्तम खेडेकर, चंद्रकांत झटाले, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, विजय पोहनकर, मनोहर नाईक, अनुज हुलके, बाबा बेडकर, विनोद हुली पवार, शरद वानखेडे, हरिश्चंद्र सुखदेवे, मिलिंद मानकर, डॉक्टर लीना निकम, डॉक्टर स्मिता मेहत्रे, संजय सायरे, राजाराम पाटील, भंते नाग दीपांकर आदींचा उल्लेखनीय सहभाग राहिलेला आहे. जाहिराती सध्या गौण असले तरी वाचक वर्गणीदारांच्या पाठिंब्यावर दृढ विश्वासाला हे दैनिक वाटचाल करीत आहे. वर्गणीदार वाढावे जेणेकरून आमची शक्ती वाढेल. तुमच्या आमच्या चळवळीविषयी आशा आकांक्षांना मोठं बळ मिळेल. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दीनबंधू काढलं होतं. त्यांच्या पश्चात ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवून कामगार चळवळ उभारली. सत्यशोधक चळवळीला बळ दिलं. मूकनायक पाक्षिकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या आपल्या विचारपत्र चळवळीला म्हटलं होतं, चळवळीला जर मूकपत्र नसेल म्हणजे त्याची अवस्था पंखविहीन पक्षासारखी आहे. जी भूमिका दीनबंधू संदर्भात महात्मा ज्योतिराव फुले, नारायण मेघाजी लोखंडेंची होती, तीच भूमिका मूकनायक बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. तीच भूमिका दैनिक बहुजन सौरभची आहे. दैनिक बहुजन सौरभ हे दुभंगलेल्या समाजाचा निर्भीड, निपक्ष, निर्धारपूर्वक असा आवाज आहे. बहुजन समाजात बंधुभाव, मैत्री साधण्याचं महत्त्वाचं जंक्शन दैनिक बहुजन सौरभ आहे. या जंक्शनला धोका पोहोचण्याचं धाडस कसं कोणी करू शकेल? नाही का? काही अल्पसंतुष्ट असू शकतात, ही गोष्ट अलैदा, पण त्यांना ठामपणे सांगू इच्छिते, हे दैनिक बहुजन सौरभ मालकी हक्काचं वैचारिक दैनिक नसून सामाजिक समतेच्या सार्वजनिक हक्काचं विचारपीठ आहे. आज आम्ही आहोत, उद्या कदाचित नसू, पण ही समतेच्या विचाराची ज्योत प्रज्वलित राहील असा मला ठाम विश्वास आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दैनिक बहुजन सौरभच्या माध्यमातून फुले आंबेडकरी चळवळीला गतिमान केलं पाहिजे, शक्ती प्रदान केली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, एवढीच विनंती मी आपणास करते. थांबते. जय भीम.
काढलेल्या कर्तृत्वाचा आलेख अजिबात न विसरता संध्याने इथे अत्यंत विस्तृतपणे मांडलेला आहे. धन्यवाद संध्या. पुन्हा उशिरा का होईना आम्हाला शशिकांत होमणे सरांनी स्वागत करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. एक्साईज डिपार्टमेंटमधून उच्च पदस्थ असलेल्या अधिकारी पदावरून निवृत्त झालेले दानशूर व्यक्तिमत्वाचे धनी सन्माननीय शशिकांत होमणे सर. शशिकांत सर आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी बहाल झालेले आहे. शरीर जरी थकले असले तरी आपल्या विचारांची आणि कर्तृत्वाची धग आजही कायम आहे. ही पावती म्हणजे आपल्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन पॅनल हे आत्ताच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले आहे. जोरदार टाळ्या जोरदार. आणि हे शशिकांत सर आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध केलेले आहे. अशा कर्तृत्वाच्या स्वागतासाठी मी पाचारण करते आहे दैनिक बहुजन सौरभचे काव्य फुले हे सदर अर्थात संयोजक काव्य फुलेचे संयोजक प्राध्यापक भीमराव गायकवाड सर, कवी मनाचे असलेले असे भीमराव गायकवाड सर हे शशिकांत सरांचे स्वागत करते अशी मी त्यांना विनंती करते. भीमराव गायकवाड सर, आपण शशिकांत सरांचं स्वागत करावं. शशिकांत सर म्हणजेच खुशी के लिए काम करोगे तो खुशी बिल्कुल नहीं मिलेगी, खुशी के लिए काम करोगे तो खुशी बिल्कुल नहीं मिलेगी मगर खुश होकर काम करोगे तो खुशी और सफलता जरूर मिलेगी. जी मिशन पॅनल जे आता आपलं निवडून आलं त्यासाठी ही खुशी त्यांच्या पदरात पडलेली आहे, कारण त्यांनी जे काम केलंय. पुढचे सूत्र सांभाळण्यासाठी मी विलासदादांना आमंत्रित करते. तत्पूर्वी विलासदादांचा शब्दसुमनांनी अनेकांनी संध्याने पण त्यांचा उल्लेख केला. मी जेवढे त्यांना अनुभव होते विलासदादांना त्या संदर्भात म्हणजे परिवर्तन विचार मंच आणि बहुजन सौरभ हे एका नाण्याच्या दोन बाजू असं मला नेहमी भासतं. असे परिवर्तन विचार मंचाचे अध्यक्ष विलास गजबे सर ह्यांचे केवळ शब्दसुमनांनीच नव्हे तर फुलांनी सुद्धा स्वागत व्हावं आपल्यासमोर आणि टाळ्यांचा कडकडाट व्हावा या अनुषंगाने मी विलास गजबे सरांच्या स्वागतासाठी मी पाचारण करते आहे सुभाष मानवेटकर सरांना. सुभाष मानवेटकर सर, विलक्षण आहे हे आयुष्य, सर्वांच्याच आहे हे अनुभवाचं. जे मागे फिरले ते अपयशी ठरले आणि जे पुढे चालले ते यशस्वी झाले. अशी बहुजन सौरभची गती आमची धीमी वाटत असली समारंभ होणं ते मनाला कसं तरी वाटते, परंतु आमच्यासोबत ज्यांनी दैनिक बहुजन सौरभ सुरू व्हावा म्हणून जे जिल्हा माहिती संपर्क अधिकारी होते नरेश मेश्राम तुमच्यामध्ये बसलेले आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपण, कारण की त्यांनी हे रजिस्ट्रेशन आम्हाला मिळवून दिलं. आणि ज्येष्ठ असल्यामुळे आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही कोरोनाचा कार्ड आहे, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. दशरथ शंभरकर त्याच्यामध्ये होते, सोबत भूपेश वराडे जे आमच्याकडे सातत्याने लिहत होते, माजी नायब तहसीलदार, त्यांनाही सांगितलं आम्ही की सध्या वातावरण बरोबर नाही, तुम्ही पण येऊ नका ऑफिसला. आणि त्यांचं सदर आसूड नावाचं दैनिक बहुजन सौरभला सुरूच होतं. दैनिक बहुजन सौरभच्या आसूडमधलं जे स्तंभ लेखन होतं त्यांचं वैचारिक लेखन, त्यावरती त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं आहे. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती करेन आणि भूपेश वराडे यांनाही या मंचावर येण्याची विनंती करेल की त्यांचं या ठिकाणी आपण लेखांचं पुस्तकाचं प्रकाशन सन्माननीय सर्व पाहुणे मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दैनिक बहुजन सौरभमध्ये नवे नवे लोक लिहायला लागले, जुन्यांचं बोट पकडून नव्यांचा उदय झाला. भूपेश वराडे हे एक मोठं नाव. बर्डी आनंदनगर या ठिकाणी जन्म झालेले भूपेश वराडे नाटककार, महसूल विभागामधून नायब तहसीलदार झाले आणि सेवानिवृत्त होऊन ते दैनिक बहुजन सौरभला सातत्याने याच दीक्षाभूमीवरून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला त्यांचं रमाई नावाचं हिंदी नावाचं नाटक, सावित्रीबाई फुले महानाट्य अशी 2 नाटकं त्यांची सुप्रसिद्ध आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. 150 रुपयाचं आजचं हे पुस्तक आहे आपल्या वाचकांसाठी.